परसों 18th of May. Today 16th. तेरे को क्या लगा? चलने का 10-15 दिन बचाएगी आराम से। नो वो तो कल ही जाने वाली थी, बट कल का थोड़ा सा ज्यादा था। परसों का डायरेक्ट फ्लाइट मिल गया सस्ते में। ये आउट ऑफ नोवेयर कहाँ से निकला? आउट ऑफ नोवेयर ही निकल गया। अच्छा करतस काय आता ऐक मी का बोलताय. मी परवा चालली. एक महिन्याआधी. परत कधी येणार आहे? मी आईच्या नंतर ना. ऑगस्ट. ओके म्हणजे मी आल्यावर भेटेन. तुला घ्यायला मी येईन एअरपोर्टला. येणार असेल तर सांगते मी. माझ्या पक्षाला येऊ नको म्हणून 4 वाजता. Bye bye. No. Yes. No. I'm going home today. Yeah. Yes, Vian. Bye bye, Vian. What? Best friend. अपना यहाँ से डायरेक्ट I do not want to. बस स्टेशन से फिर डायरेक्ट अपना T2 पे छोड़ देता हूँ। I know you will I not. do not like him. So you like me? Yes. Thanks. 20 तो गया 30 है अभी. So when should I come back? Weekend 30. Tomorrow. How's that even possible? I will reach tomorrow. Yeah, return में Okay, 3 days. In 3 days. Give me money. मेरे साथ बैग्स था, सुबह का टाइम था तो वो I don't have any. Then what's the matter, bro? Leave it. You have to enjoy I with wanna him. You have to enjoy with him. Now you have Your new best friend. to go. Nah. Now you got to live your entire life with me. What happened? Now I'm going to take groceries. No, you're not. Yeah. No. These bags are packed, but I will be leaving in the evening. Okay, don't worry. I'm sleeping in the evening. No, I will wake you up. Don't worry. At 4. 4 a.m. 4 p.m. Oh, 4 p.m. Let's go outside. No. He'll kill both of us. So tell me one thing. What? Will you miss me or not? Yes. Thanks a lot. Someone is there who is going to miss me. I'm sure it's not. Shreyas will not. I know. He is not in our team, you know. That is dumb. He is dumb. Let's go. Shreyash is a burger. Nobody is asking you. He wants me to go home. Your best friend wants me to go home ASAP. Ask him why. Why? Because he hates me. Shreyash, why? मी हिथ्रो स्टेशनला पोहोचली आहे. जस्ट लुक मी येऊ. मला काय अवतार झालाय. चला आतमध्ये जाऊ. माझं चेक इन वगैरे झालंय. बोर्डिंग पास 1 मिनिट. दिसतोय.
for the bag can be placed under the seat in front of you. Thank you. आधी तिला उद्याच बरं भेटेल. तिला अजून बोलवलं तोंड बघाल कमी 4 महिन्यातून आले पण असं काय वाटत नाही आली म्हणून. हा ना अरे तुझे बोलूशी बोलला व्ह्यूज तर यायला पाहिजे ना बनवून काय फायदा रे. बनवलेले तर आहेत मी तसे. वेलकम टू मुंबई. बिस्किट कसा लागला नेक्स्ट टाइम याचा घेऊन येतो. आणि माहिती का जास्त सांगून नाही त्याच्या मुलं सोड फायनली घरी तर आलो म्हणजे आता पोच. बरोबर आहे शपथ किती त्या शिव्या डिप पण करता येणार नाही व्हिडिओ मध्ये एवढ्या शिव्या आम्हाला विचार ब्लॉग चालते टाक काय नाही बोलणार आलो कुठं सगळं गाडी चालू पुढं का तुला काय विषय आहे म्हणजे गाडी वगैरे का तिकडं हाय ना घालपट लगेच जातं डायरेक्ट पहिलाच फ्लोर का कुठला व्हिडिओ आहे का तो कशी काय आलीस तू उडत विमानात कशी आलं ना मी तुम्हाला फुल बोलीस ना ये म्हणून एक्साइटेड नाही रे एक्साइटमेंट नाही अजिबात तोड बघू तोड दाखव तोड दाखव बाहेर ये तोड दाखव इकडे तोड गाडी दिसली आम्हाला जाताना बोल 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 काय बोलत होती बोल लाव फोन पटकन तुला काय सांगायला पाहिजे तुला सांगितलं असतं तर काय फायदा मला या गोष्टीचा माझ्या भावानी पण नाही सांगितलं आमची प्लॅनिंग होती आता त्याला डिसॉन मी जुई सुप्रिता अमन आणि सर्वेश काय सांगितलं असं रडलो बिडलो तरी असतं थोडीशी नको ना दिलंय बघू तोंड का बघू दिलंय नको ना बोल बोल ना बोल धोकेबाज बोल वॉटेवर बोल ना अजून काय बोलायचं होता बोल आताच बोलून घे वरती गेला बोलायला नाही भेटणार का म्हणून बोल बोल धोका देतो मी आता त्याला डिसॉन करीन कोणाला सोनू चल तू सोनू दीदी चल थांबते अजून चांगले कपडे घातले हा माझा लग्नच आहे तयारी करूनच बस तुला नाही आणली आहे ती तुझ्या भावाच्या बेस्ट फ्रेंडला त्याने सांगितलेले घे म्हणून तुला नाही बिल बघ म्हणून तर बिल ठेवलंय मी नाही तर मी बिल ठेवला असता का बघू दे जाऊ दे कोणला पण म्हणतो मला काय त्याने पण पे केलं असेल जुने नाही त्याने 20 पाऊंडच दिलेत मला लिफ्ट बोल म्हणून रेकॉर्डिंग नको कैसा लगा इन आर खटारी लिफ्ट जस्ट इंडियन थिंग्स पहिल्या मजल्यावर पण लिफ्ट घेतली कारण की बॅग आहे आमच्याजवळ चला आला आमचा
घरात सगळी उघडी येतात ती. कशी काढली? कोणालाच माहित नाही, पप्पांना पण माहित नाही अजून. मग तू कशी काढली? मी आली फ्लाईट पकडून. तुझी पोरगी गो, ते बरं वाटलं असेल मला खरंच बघून. किती बरं वाटतं तुला, काय सांगू एवढ्या दिवसांनी बघून तुला. शॉकिंग मध्ये, लिटरली शॉकिंग. बोल ना. बोलत दीदीशी, रागवला मम्मीने दीदीला जास्त प्यार केला म्हणून का? म्हणून का? जा आम्ही नाही बोलत. पण मी तुला चॉकलेट आणलंय. ओ बापरे, तिला हागी गेला तरच. दादा रडतोय बघ, पप्पा तुझा रडतोय आणि तू हसतोयस. बापरे, मला इतकं हे झालं. दादवा कसले भारी दिसतात. चला आता. आणि तुझा भाऊ शकुनी मामी का? विवांश तो थैंक यू. फादर बच्चे सरप्राइज के लिए अभी उनको सरप्राइज देंगे अपन लोग. चलो तुमची गाडी गेली ती कल्पतरूच्या इथून तेव्हाच. हे कोण आहे रे? रिया अभी आधे घंटे पहले. हाय हेलो हाय. चॉकलेट लाई तेरे लिए, चॉकलेट चॉकलेट. नहीं, मुझे भी नहीं पता था, मुझे भी सरप्राइज दिया इसने. रिया पतली हो गई. डे 2 ऑफ सरप्राइजिंग माय फ्रेंड्स असं बोलायचं असतं. समजते का तुला? तुला फोकस नाही करायचं. बाजू, माझा इंट्रो खराब होईल. बाजू बाजू. स्कूल फ्रेंड्स, बचपन से 55 वाले दोस्त है ना. हा बमला का मारते ये इकडे. माझा आउटफिट कसा आहे सांग. एक नंबर. दिस इज माय आउटफिट ऑफ द डे. चप्पल घालायची आहे ती गोष्ट वेगळी. हिल्स. many people are to be surprised yet. आता काय माहिती, बघू काय सीन आहे. हे सुरू व्हायचे तुझ्या. जाऊ दे, रिएक्शन अजून गोळा करायचे है ना. चलो ए. हा व्हेरी गुड. अष्टपुत्र आणि अष्टपुत्री फुटबॉल टीम होती भाऊ. चला बाय बाय. मजा येईल, मजा. वेट. त्याच्याजवळ शिलाई मारायला न्यायची नंतर माझी बॅग. काल आली. सांगितलं पण अमनच्या सोबत आली मी. अमन सर्व कैसा लगा. हिची रिएक्शन भारी होती. नंतर ही चिंचाळी. अरे रडू नको गा. परत जाणार आहे 15-20 दिवसात. तू कधी तेव्हा रड. तेव्हा माहित नाही कधी येईल. तू आधीपासून बोल. तेव्हा ना कन्फर्मच नाहीये. सांगितलं का नाही लहान मी आलो नसतो का पागल. मी आलाच सांगितलं, फक्त एकटा आपण सोबत कोणतरी पाहिजे म्हणून तो सर्वेशला घेऊन आलेला. सो इट्स डे
3 नाही 2 ऑफ सरप्राइजिंग एवरीवन. नॉट एव्हरीवन, फक्त माझे फ्रेंड्स. चल आले मोठी. माझं आउटफिट सांग कसं दिसतं. सरप्राइज. हाँ आई नो दैट. योर फ्रेंड्स के मदर फादर एव्हरीवन इज सरप्राइज. मी चांगली दिसते ना. हॅलो. अजून आली नाही, निघायलाच किती वेळ लागतोय. हॅलो. तू आली साई शपथ. कधीच म्हणजे कधी. आज काय आहे का मला बाहेर बघू दे. ट्यूजडे आला तुम्हाला. माझं नेट बंद आहे बघ आणि फोन पण सायलेंट आहे. मी आंघोळीला काला पार्टी आहे तर मग कपडे मस्त घातले. कोणाशी बोलतोय. कसं आहेस. मजेत मजेत मजेत. काला पार्टी आहे तर मग कपडे मस्त घातलेत. कोणाशी बोलतोय. कसं आहेस. कशाला आलीस म्हणजे मी यायला नको होती. नाही नाही मला हे सिंगलच मेलेले बरे आहेत. मजा करत होती. नाही मी मजा नव्हती करत आहे. काय मजा केली मी मला सांग. हो अच्छा म्हणजे एक गेल्यावर दुसरा परत आलं पाहिजे का इंडियाला असं काय चालू होतं. ए नाही असं काही नाही. असं काहीच नाही. ते आज माझे मित्र. तरी मी आंघोळ केली असती. असं चालू पारस आणि काम. तुला आम्ही रोज झोपेतून उठवूनच कुठला पण प्लॅनला घेऊन जातो. काय आंघोळ करायची बात करतो तू आमच्या समोर. आता वाटतो बरं. आता बघ फाटलाय. नाही तरी बोल 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 बोल. एक नंबर काम केलं इंडियामध्ये येऊन. आयफोन घेऊन आली. आयफोन. मी आयफोन इंडियातूनच घेऊन गेलेली. ठीक आहे ना. आणलाय ना इकडे. आता मला कामाला ऑलमोस्ट स्टोरेज पण फुल झाली. तिचा काय फायदाच नाही. जा परत. हट. हसतो माझा मित्र जो मला भेटायला आलाय पण फोनवरच बिझी आहे. भाई काय फालतूगिरी आहे. लंडन वरून भेटायला आली काय. थोडी तरी लादल्याच्या शरम ठेवा. आली का. पाहिजे का पैसे. पैसे घेऊन आली. पैसेवाली लोक बोलतात पैसे घेऊन आली का. जाऊ दे सोड. पैसे आले अरे रोज तुम्ही लाख कमवता तुम्ही लोक आणि मला बोल. कोण बोललं तुला. शपथ शिवाय देतोस. उधारी होती म्हणून. आपल्याकडे काय छाटा उडत नाही. ही लो गाईज. तर आता आज कितवा दिवस आहे माहित नाही पण मी चालली माझ्या रोहायच्या मैत्रिणीला भेटायला. विथ माय ऑब्वियसली छोटी सिस्टर नो डाउट. जिधर बड़ी बहन जाएगी उधर छोटी बहन उसके पीछे पीछे पूज बन के आना ही है. तसा सीन आहे. चालली तिला घेऊन. मध्ये माझा आउटफिट. एक मिनिट. कूल आउटफिट. मस्त. तू कशी आहे. किती वर्षांनी भेटलो. ही सोडल्यानंतर किती वर्षांनी भेटलो. सांग जरा किती वर्षांनी भेटलो. बोल जरा. लाज तुला थोडी. नाव बिव नाही आणलेली. पण मला काय आणलंयस तू. हे घरी आहे. मी घरच्यांसाठी काय आहे पण हे. खोल काय आहे ते. मी पकडते. आता खोलू का. पकड. आताच खोलते ना भाई. अनबॉक्सिंग इथे कर ना. एवढं कशाला. ठीक आहे चला. जाम एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आहे आमचा. काय नाही. नाही गिफ्ट असतं भाई.
बाकी घरी कसे आहेत सगळे? मस्त मजेत. तू इथे आहेस की गावाला आहेस? इथे पनवेललाच आहे मार्केट पनवेलला यार्ड. भाजी मार्केट माहिती आहे ना तिथे. अच्छा. ते म्हणून तर तुला एवढ्यांदा का बोलत होती भाई तू इथेच आहेस तर आपण भेटू. तर मी पण पनवेलमध्येच आहे. माझी चुकी ना. ठीक आहे ना. हे तुला आवडेल. ना आवडलं तरी पण मी ठेवणारच आहे. कळालं का? वापस नाही देणार आहे तुला. एकदा एवढा लांबून आलीस ते पण फक्त माझ्यासाठी. नाही येणं होतं असं काय आहे? हो. आली नसली तुमच्या रोह्याला यायचं बोलल्यावर एक खूप कष्ट आहे खरं सांगते मी. एक पण नाही येत माहितीये आमच्या रोह्याला. कंटाळतात. आले तर 4-5 दिवस राहायला येतात. येऊन जाऊन रिटर्न नाही जमत. हा हा भाई मला तर आवडला. बाकी गेला वाढमध्ये कोणाला आवडू दे नको आवडू दे. मी तर भाई माझ्या डेस्कच्या बाजूला ठेवणार माझ्याच रूम मध्ये. बंद कर.